स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। सुप्रीम कोर्टात उद्या दुपारनंतर याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे। उद्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती जर उठवली तर पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात। जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष आहे। गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। कोरोना काळानंतर ओबीसी आरक्षण या कारणांमुळे या निवडणुका प्रलंबित आहेत। निवडणुकांबाबतच्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत। इशाद या सामाजिक संस्थेकडून आणि मराठा ओबीसी समाजातील व्यक्तींकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। ओबीसी आरक्षण लागू करावं की नाही याबाबत दाखल केलेल्या याचिकांनंतर निवडणुकांवर न्यायालयानं स्थगिती दिली होती। उद्या सुनावणीवेळी राज्य सरकारचे वकील नेमका काय युक्तिवाद करणार याकडे लक्ष असेल। उद्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवली तर पुढील महिन्यात निवडणुका लागू शकतात। मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। अनेक जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकाही प्रलंबित आहेत। लोकप्रतिनिधीच नसल्यानं अनेक शहरांमधील कामं वेळेवर होत नाहीत अशी तक्रार सुद्धा केली जाते।